उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर के समता नगर परिसर में धर्मांतर के मुद्दे को लेकर जनता में काफी नाराजगी है। इसका कारण यह है कि इसी परिसर की रहने वाली कल्पना चौधरी की बेटी ने मुस्लिम धर्म अपना लिया और तमाम कोशिशों के बाद भी वह अपने धर्म में आने को राजी नहीं है। इस कदर उसका ब्रेन वॉश कर दिया गया। कल्पना चौधरी ने 10 लोगों पर यह आरोप लगाते हुए कहा कि उनकी बेटी का ब्रेन वॉश करके उसे मुस्लिम धर्म स्वीकार करने के लिए बाध्य किया गया। अब इस प्रकरण पर हिंदू संगठन आक्रामक हो गए हैं, जिसके फलस्वरूप आज शनिवार को समता नगर से कल्याण तहसील परिसर तक तमाम हिंदू संगठन की उपस्थिति में मोर्चा निकाला गया। इस दौरान नीतीश राणे भी इस मोर्चे में शामिल होने से पहले चौधरी दंपति से भेंट की तथा पुलिस की निष्क्रियता पर उनकी जमकर क्लास ली। इस रैली का बहुत ही अच्छा प्रतिसाद मिला और हजारों की संख्या में न केवल शहर के बल्कि आसपास के शहरों के लोग ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई। चला चला भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पण आहे, त्यांच्याकडे मी गेली सर मला हे आम्ही ब्राह्मण समाजाचं आहे, आम्हाला इस्लाम समजत नाही आणि त्यावेळेस श्रद्धा वाळकरची नवीनच हत्या झाली होती। तर सर माझी मुलीला माझं एक कुठे एक लेकरं तुम्ही नका हे करू, कबुली उपभोगून केला। नंतर 26 जानेवारीला रात्री 7:22 50,000चा स्क्रीनशॉट पाठवला आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला एक कलीन म्हणून व्यक्ती 50,000 देईल आणि तुम्ही गप्प राहा, मुलीच्या पाठीनं करा। म्हणलं सर मला नाही, मला पैसा नाही पाहिजे, म्हणलं माझी मुलगी पाहिजे मला। तर मग मी त्यांना श्रद्धा वाळकरचे व्हिडिओ पाठवले होते की माझ्या मुलीचा असा हाल नको व्हायला। तर बोलला श्रद्धा वाळकरचे तर 35 तुकडे झाले होते, तर तुम्ही जर मुलीचा पाठला नाही सोडला तर तुमचे एवढे तुकडे केले जातील की कुत्रे सुद्धा वेचून नाही खाऊ शकतात। सलीम चौधरी ते प्रेसिडेंट आहे, तो तसे धमकी द्यायला लागला तो। आणि एरियामध्ये त्यांच्याकडे जे भरकटतात मुलांना, आता आमच्या एरियामध्ये भरपूर मुलं, आता माझ्या मुलीला घेऊन 3 मुलांचं धर्मांतर झालेलं आहे, आणखी खूप भरकटलेली मुलं आहेत। राहत्या घरामध्ये ते काही दर्गा बनवलेला आहे, तिथं सर्व लोकांना बोलवतो तो व्यक्ती, लहान लहान मुलांना। हां, त्याच्यामध्ये लोक येतात आणि सलीम बोलतो नाही, तो हे बाबा अन्सारी वेगळाच आहे। हां, त्याच्याकडे ते लोक तिथं मस्जिदमध्ये घेऊन जातात मुलांना धर्मांतर करण्यासाठी घरामध्ये। हां नाही, मस्जिद घरामध्ये ते लोक दर्गा मस्जिद सगळं बांधलेलं, तिथे घेऊन जाऊन धर्मांतर करतात। त्यांचं ब्रेन वॉश वगैरे होतं तिकडे जाऊन। ते नोटरी बनवलेला वकील आहे, त्यांना विचारायला गेले की माझ्या मुलीचं धर्मांतर झालेलं सर, असं का बरं केलं माझ्या मुलीचं धर्मांतर। मुलं खूप चांगला डिसिजन घेतले तिने, तुम्ही पण धर्मांतर करा, मलाच ब्रेन वॉश करायला लागला। तो राहतो आपला कोट नाकाचा, तो हम लोग को फोन में काम देता था, उधर से जाएगा नहीं तो तुम लोग को मार के भगाएगा, तुम लोग अंदर। तुम्ही लोग कशाला जातात तिच्या उस टाइम पे हमको पुलिस वाला साथ देता था सर। आज हमारा लड़की घर में होता था, लेकिन पुलिस वाला अमरनाथ पुलिस वाला जरा भी साथ में। हमको इतना है कि सलीम चौधरी अमरनाथ पुलिस वाले से टोटल मिला हुआ है। हमको जब भी जाता था तो हमको दम देता था। अमरनाथ पुलिस वाला पूरा वो लोग को साथ में दिया, हमारा साथ में कुछ नहीं दिया। हमको उल्टा अमरनाथ पुलिस वाला दम दे रहा है कि तुम लोग उधर से अरेस्ट करने के लिए आओ क्या उधर, तुम लड़की का फ्लैट पे गए तो तुमको उधर से अरेस्ट बोला। लड़की को मैं पूछताछ करने गया था, उसका बर्थडे था, केक देने गया था, बोलते उधर से आप भी निकलो। पुलिस बोल रहे हाँ, तो रिकॉर्डिंग था, मेरा मोबाइल पे था।
तर बर्थडेचा हा दोन्ही बहीण भावंडाचा एकच दिवस आहे, एकच तारीख, एकच दिवस आहे. तर खूप मोठा सेलिब्रेट करतो. त्या वर्षी गेल्या वर्षी नव्हती म्हटली तर मिस्टर गेले होते तिला केक वगैरे घेऊन. पोलिसांनी आम्हाला तिथून फोन केला, तुम्ही तिथून निघा नाही तर तुम्हाला अरेस्ट करा म्हणून. तुम्ही काय गेले तिथे असं कुठला अधिकारी होता? माहित नाही सर. ठीक आहे, अंबरनाथ पोलीस स्टेशन. पूरा सलीम चौधरी को बुलाता था. ते पण केलं तर त्याच्यामुळे मग कर्ज त्या लोकांनी आमचे आधार कार्ड वगैरे दिले, आम्हाला रेफरन्स देऊन फोन नंबर देऊन कर्ज काढले. मुलीच्या नावावर आता 4 ते 5 लाख रुपये कर्ज केलं आमच्याकडून. हो, आमच्याकडूनही आमच्या मिस्टरांच्या बँकेतून पण पैसे काढून घेतले. या सगळ्या गोष्टी पोलिसांना नाही, सर्व गोष्टी सांगितल्या, लिखित पण दिले. कारवाई काय? आता हे 1 तारखेपासून 22 तारखेपासून कंटिन्यू चालू आहे. FIR झाल्यापासून आणि 12 काय ऑक्टोबर झालंय? कारवाई सुरू झाली. हां कारवाई सुरू झाली, FIR झाली, कारवाई सुरू झाली. पण हे तुम्हाला जे आतमध्ये येऊन ज्यांनी लोकांनी मारलं हां त्या लोकांवर काय केस आहे? त्यांचं 12 तारखेला त्याला मॅडमने केलं होतं अरेस्ट. त्या मॅडमनेच केलं होतं. कंप्लेंट होती, काही झालं नव्हतं ना? नाही काय नाही झालं. तक्रारीवर काय झालं नाही? एवढं आतमध्ये तुमच्या घरात घुसून मारलं किंवा तुमच्या मंदिरं तोडले, तुम्हाला चटके दिले, या गोष्टीवर कुठला कलम घेतला? कोणतं केलं? काहीच नाही. NC केलं. फक्त NC केलं? तुझ्या पाठीमागे ना नाही, गुन्हा दाखल नाही केला. हेच मैडम होती. यांच्या मी ट्विटर कंट्रोलला कंप्लेंट पण केली पाहिजे. रात को 12 बजे मैं इनके पास लेके गया था तलवाड़ी पुलिस स्टेशन में. इन्होंने हमको ऐसा भगाया था जैसे मतलब हम रोड के एक भिखारी और